राज्य, देश विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी आपण बघत असतो झटपट बातम्यांमध्ये। सुरुवात करूया आपल्या राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनी झटपट। नाशिकच्या महापौर निवडीत पाठिंब्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही। बैठकीनंतर मात्र मनसेच्या नेत्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला। नाशिकमध्ये असलेल्या एकमेव महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी मनसे जोरदार प्रयत्न करत आहे। राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत मनसे मौन बाळगत असली तरी सत्ता टिकवायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय मनसे पुढे पर्याय नाही। ठाणे आणि अकोल्याच्या महापौरपदाची काल निवडणूक पार पडली। शिवसेनेचे संजय मोरे ठाण्याचे नवे महापौर बनले आहेत, तर उपमहापौरपदी राजेंद्र साप्ते यांची निवड झाली आहे। अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या उज्ज्वला देशमुख तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या विनोद मापारी यांची निवड झालेली आहे। ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत मोरे यांचा विजय झालाय। त्यांनी आघाडीच्या विक्रांत चव्हाण यांचा 20 मतांनी पराभव केलाय, तर अकोल्यात काँग्रेसनं या महापौर निवडणुकीतून माघार घेतली। याआधी भारिप आणि काँग्रेसचा महापौर आणि उपमहापौर होता। पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस नेते आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनी हा मुद्दा चर्चेला आणलाय। पवारांसाठी हीच योग्य वेळ असून त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे। त्यांच्या या वक्तव्याचं मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं असून माणिकरावांनी मात्र वैयक्तिक मत असल्याचं सांगून सावध पवित्रा घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ 16 सप्टेंबरला कोल्हापुरातून करणार आहे। पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादी पक्षाची ताकद चांगली असल्यानं शरद पवारांनी कोल्हापूरची निवड केली असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या प्रचार शुभारंभाच्या दृष्टीनं राष्ट्रवादी पक्षानं जोरदार तयारी केली असून काल त्याबाबत जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर राष्ट्रवादी कार्यालयात आढावा बैठक पार पडली। आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत। राष्ट्रवादीनं काँग्रेससमोर माघार घेतल्याची चिन्ह आहेत। सुरुवातीपासूनच किमान निम्म्या जागांची मागणी करणारी राष्ट्रवादी काँग्रेस 124 आणि 130 जागांपर्यंत तडजोड करू शकेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या वाढीव जागांच्या मागणीला काँग्रेसनं ठाम विरोध केल्यानं राष्ट्रवादीनं तडजोडीची तयारी दाखवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। एकीकडे राष्ट्रवादीला गळती लागली असताना काँग्रेसमध्ये मात्र अजूनही भरतीचा सिलसिला सुरूच आहे। राज्यातील आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या 4 अपक्ष आमदारांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। शिरीष चौधरी, सुरेश जेथलिया, वसंत चव्हाण आणि जयकुमार गोरे अशी या 4 अपक्षांची नावं आहेत। महायुतीची सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारनं अखेरच्या 1.5 महिन्यात घेतलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करून रद्द करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सेना भाजपशी जागा वाटपांवर चर्चा संपली आहे। जागा वाटपाबाबत सेना भाजपशी एकमत झाल्याचं शेट्टी यांनी मान्य केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सर्वाधिक जागा असणाऱ्या शिवसेनेच्या कोट्यातून 12 ते 13 जागा मागितल्याचं शेट्टी यांनी म्हटलंय। महायुती जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। 2 अंकी जागा द्या अन्यथा महायुतीतून बाहेर पडून एकटे लढू आणि सर्वांना पाडू असा इशाराच रिपाई नेते रामदास आठवलेंनी भाजप शिवसेनेला दिला आहे। आम्हाला महायुती तोडायची नाही, मात्र शिवसेना आणि भाजपनं आपल्यातला वाद मिटवून आमच्या जागांबाबत बोलावं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हरवण्यासाठी महायुतीची गरज असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलंय। तर रिपाई नेते रामदास आठवले समजूतदार नेते असल्याचं सांगत आठवलेंची समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्यानं त्याचा परिणाम शाळा आणि कॉलेजच्या परीक्षांवर होतोय। निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे। शाळांच्या 6माही परीक्षा आणि कॉलेजची पहिली सेमिस्टर परीक्षा ऑक्टोबर महिन्यात येत असल्यानं सध्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्या मनात परीक्षांचं वेळापत्रक ठरवण्याबाबत गोंधळ निर्माण झालाय। शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक आणि माजी नगरसेवक प्रवीण महाप्रळकर, शिवसेना कार्यकर्ता अरविंद तोंडकर आणि वसई विरार महापालिका प्रभाग समिती अचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र चौधरी यांना 3.5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। तर मालाडच्या वॉर्ड क्रमांक 40चे भाजपचे नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिकेचे विधी विभागाचे अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या खासगी सचिवांना आणि चालकाला 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागानं मंगळवारी रात्री अटक केली आहे।
धुळे शहरातील नगावबारी परिसरातील एका घरात भीषण स्फोट झालाय। या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झालाय। प्रियदर्शनी नगरात राहणाऱ्या प्रकाश ओतारी यांच्या घरात हा भीषण स्फोट झाला असून या घटनेत प्रकाश ओतारी गंभीर जखमी झाले आहेत। उपचारासाठी त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। सिने निर्माता करीम मोरानी यांच्या बंगल्याबाहेर 23 ऑगस्टला झालेल्या फायरिंगचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। करीम मोरानी यांच्यावरती जुहू इथं 3 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता। त्या तिघांना मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे। या तिघांनी नुरानी यांच्या घराबाहेर कशा पद्धतीनं भ्याड हल्ला केला त्याचं सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती लागलंय। मुंबई पोलिसांनी या 3 तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत। देशाची आर्थिक राजधानी मुंबई अजूनही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे। मुंबईमध्ये अल कायदाचा धोका कायम आहे। अल कायदा ही दहशतवादी संघटना मुंबईत कधीही घातपात घडवू शकते असा धोक्याचा इशारा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिला आहे। गणेशोत्सवावरही दहशतवादी हल्ल्याचं सावट होतं, मात्र मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे हा हल्ला टळला अशी माहिती मारिया यांनी दिली आहे। चहावाला बनून बँकेत दरोडे घालणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ओरिसातून अटक केली आहे। विशेष म्हणजे या चोराला बँकेतल्या महिला कर्मचाऱ्यांची मदत होत होती। त्या महिला कर्मचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे। 25 ऑगस्टला घाटकोपरच्या कॅनरा बँकेत 55 लाखांची चोरी झाली होती। गणेशोत्सवात प्रदूषण रोखण्यासाठी नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल 2,62,200 मूर्तींचं संकलन केलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ही संख्या 1.25 लाखाहून जास्त आहे। गोदावरी स्वच्छतेच्या आवश्यकता लक्षात घेऊन नाशिककरांनी 120 टन निर्माल्यही नदीपात्रात टाकण्याचं टाळलं आहे। मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। त्यामुळे मराठवाड्याला मुबलक पाण्याचा पुरवठा होतोय। आतापर्यंत 20 टीएमसी पाणी नाशिकच्या धरणातून गेलं असून अजूनही 10,000 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह गोदावरी पात्रात सुरूच आहे। पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण ओव्हरफ्लो झालंय। या धरणाचे 5ही दरवाजे 1 फुटापर्यंत उघडण्यात आले असून धरणातून जवळपास 8,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे इथली सूर्या नदी दुथडी भरून वाहते आहे। नागपूरचा वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे। आतापर्यंत विदर्भात 323 डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। नागपूर शहरात एकूण 232 डेंग्यूच्या रुग्णांचे नमुने तपासले असून त्यापैकी 32 व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर महापालिकेनं अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत। मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना एक सुखद अनुभव मिळाला। सीएसटी ते ठाणे असा प्रवास करत असताना रत्नप्रभा शिंदे यांना प्रसूती वेदना व्हायला लागल्या। तिची प्रकृती चिंताजनक वाटल्यानं महिला प्रवाशांनी चेन खेचून ट्रेन भांडुपला थांबवली आणि रत्नप्रभा शिंदे यांनी भांडुप रेल्वे फलाटावर एका मुलीला जन्म दिला। हिंगोलीत सुरेखा मदनराव बोक्से या महिलेनं 4 अपत्यांना जन्म दिला आहे। यामध्ये 2 मुली आणि 2 मुलं आहेत। त्यापैकी 1 मुलगा आणि 1 मुलगी यांची प्रकृती नाजूक आहे। या दोघा बहीण भावंडांचं फक्त 1 किलो एवढंच वजन असल्यानं त्यांच्यावरती उपचाराची गरज आहे। सुरेखा बोक्सेची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे। त्यामुळे 4 मुलं जगवण्यासाठी कुटुंबियांची आर्थिक फरफट सुरू आहे। ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात देशापुढे एक नवीन पायंडा नागपूर महापालिकेनं देशात पाडला आहे। मंगळवारी रात्री पालिकेनं 1 तासाकरता पथदिवे बंद करत आणखी एक उपक्रम राबवला। माजी महापौर अनिल सोले यांच्या काळात या उपक्रमाची सुरुवात झाली होती आणि याचा उल्लेख नरेंद्र मोदी यांच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात केला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।